दृश्य पाहू शकताय। डोंबिवली एमआयडीसी मध्ये हा भीषण स्फोट झाला। परिसरातील घरांच्या नागरिकांच्या या ठिकाणच्या घरांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं असून घरांच्या काचाही फुटलेल्या आहेत। स्फोटानंतर एमआयडीसी 2 परिसरात धुराचे प्रचंड मोठे लोट आपल्याला पाहायला मिळतात। जखमींवर एम्स रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। तर आसपासच्या परिसरामध्ये इतरही कंपन्या असल्यामुळे सध्या अधिकच भीती वर्तवली जाते। डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीमध्ये हा भीषण असा स्फोट झालेला आहे। 1.5 ते 2 तासांपूर्वी जगी दुर्दैवी घटना घडली आणि सध्या बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या असून आपण पाहतोय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या हे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले। मात्र हे प्रयत्न सुरू असतानाच या परिसरामध्ये धुराचे प्रचंड मोठे लोट पाहायला मिळतात। रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचलेली आहे। 30 ते 35 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसलेला आहे, तर कामगार देखील यामध्ये जखमी झालेले आहेत। तर भीषण अशा या स्फोटानंतर पत्रे उडाल्यामुळे आसपासच्या परिसराचं देखील नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये काही नागरिक देखील जखमी झाले। 30 ते 35 नागरिक यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे, तर काही कामगार अडकल्याची भीतीही वर्तवली जाते। या स्फोटानंतर एमआयडीसी 2 परिसरामध्ये धुराचे प्रचंड मोठे लोट आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसीत असाच एक भीषण स्फोट झालेला होता, ज्यामध्ये 12 जणांचा बळी गेला आणि आता 8 वर्षानंतर अशीच एक घटना घडल्यामुळे आपण पाहतोय या डोंबिवलीकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जखमींवर सध्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून या स्फोटानंतर आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत। स्फोटानंतर 3 कंपन्यांना आग लागली आहे। हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्स घेऊन आलो आहे। इथे खूप मोठी आग लागली। 3 स्फोट झालेत, 2 माझ्या समोरच झालेत। आम्ही थोडं थांबलोय की आतमध्ये कोणी अडकलेलं असेल तर रेस्क्यू करू आणि लगेच हॉस्पिटलला घेऊन जाऊ। बघूया, आता फायरवाले गेलेत मध्ये, बघूया कसं। सर, किती लोकांना तुम्ही आतापर्यंत दाखल केलं? आतापर्यंत आम्ही 4 लोकांना अरिंदम हॉस्पिटलला घेऊन गेलो आहे। अजून दाखल केलं नाहीये, कॅज्युअलिटीमध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्यावर। 25 ते 30 लोक जखमी असतात, जास्ती असतील एखाद वेळेस, कारण जवळचे लोक सांगतायत की डे शिफ्टचे लोक काम करत होती अजून तिथे। आता बघूया, आता माहिती पडेल। आता फायरचे लोक अडकले आहेत सर, असेल एखाद वेळेस, माहिती नाही, सांगता येत नाही बाहेरून, पण मधून आलेले लोक सांगतायत आहेत म्हणून अडकले। ठीक आहे, बघूया। बॉयलरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे आणि सातत्याने केमिकलचे ड्रम्स फुटत आहेत। आजूबाजूच्या सगळ्या घरांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। हॉलचं पण सगळ्या काचाविचा फुटल्या, पत्रे फुटले आहेत, सिलेंडर वगैरे आम्ही आता सगळं रिकामं केलं आहे, पण भरपूर नुकसान झालेलं आहे लोकांचं। फक्त आता जीवितहानी किती झाली कळली नाही आहे, पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाली। बरेचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। आता आमच्यासमोर जे गेले पळत किंवा कोण लोक घेऊन गेले असे एक 25-30 लोक तरी होते।